तर नमस्कार पब्लिक, 105 फुटाची मूर्ती हनुमान बलीची कुडी आहे. याच्यासाठी ब्लॉग नक्की पुरा पहा आणि तुमच्या भावाला फॉलो करा. अचानक भयानक शेगाव जायचा प्लॅन मनला पोरायचा, तर तुमच्या भावाने ब्लॉग केले चालू. तर आपली ब्लॉगची शूटिंग चालू होती. रेल्वे थांबेल होती जलमली, तर जलम पासून ब्लॉग बनवायला सुरू केली. रेल्वेला भेटला सिग्नल, रेल्वे झाली चालून शिदा आणलं शेगावात. मग शेगावच्या रेल्वे स्टेशनची क्लिप घेतली. मग शिदा आलो मंदिराकडून क्लिप घेतली मित्रासोबत. मग मंदिराच्या मार्केटमध्ये आलो. मग गजानन महाराजच्या मंदिराच्या गेटवर आलो. मग मित्रासोबत घेतली परत एक क्लिप. मग मंदिराच्या अंदर आलो. सिनेमॅटिक क्लिपा घेणं चालू केल्या. दर्शन झाल्यावर मंदिराच्या बाहेर आलो. कॅमेरा अलाउड नाही होता म्हणतात. मग क्लिप घेतली. मग आपण चालू कृष्णाजीच्या मळ्यामध्ये. नदीच्या मळ्यात आलो. क्लिपा काढण्यात चालू केल्या. गजानन महाराजचे दर्शन झाले. व्हिडिओ काढणे चालूच होते आपले. ज्याला आपले ब्लॉग आवडत असतील ते लवकर तुमच्या भावाला फॉलो करून टाकतला झटपट. मग सीधा रेल्वे स्टेशन आलो. आपली गाडी बसून सीधा आपल्या घरी चाललो. घरी नाही, सॉरी, नांदुऱ्यामध्ये आलो. नांदुऱ्यामध्ये काम होतं थोडंसं. मग नांदुऱ्याची रेल्वे स्टेशनची क्लिप घेतली. आमचं चालून एवढा हाल झाला. तो काम होता. मी आलते 105 फुटाची मूर्ती पाहिली हनुमान बलीची. तुमच्या भाऊच्या मोबाईलचा झुमा असा की कुळवी दूर ती मूर्ती 105 फुटाची फक्त नांदुऱ्यामध्येच आहे. हे 105 फुटाची हनुमान मूर्ती लोक दुरून पाहिले. तर रामजीचे दर्शन घेतले. तुम्ही हा व्हिडिओ कडून पाहताय कमेंट मध्ये सांगा. कोण तुमच्या भावाला बी समजायला पाहिजे आपले व्हिडिओ कुडी पाहता. तर कमेंट मध्ये तुमचं नावाचं गाव कमेंट करा. तर मी चाललो घरी. तुम्ही एक काम करा, कमेंट मध्ये जय श्रीराम लिहा. आजच्यासाठी एवढंच.